अजित पवार यांच्या विमान अपघाताचे आज आणखी धक्कादायक खुलासे रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेत। त्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। अजितदादांचा विमान अपघात हा घातपातच होता असा दावाच आता रोहित पवारांनी केलाय। ते म्हणाले, विमान बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला। किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळलं आणि स्फोट घडवून आणला असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। तसेच विमान कंपनी VSR देखील यात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय। रोहित पवार हे इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी आजपर्यंत केलेल्या अनेक आरोपांव्यतिरिक्त धक्कादायक खुलासे यावेळी केलेत। रोहित पवार नेमकं काय म्हणालेत, त्यांनी काय काय आरोप केलेत हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। मुंबईवरून बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती, तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या। हे विमान बारामतीवरून हैदराबादला जाणार होतं। तिथे विमानात पुन्हा इंधन भरता आलं असतं, मात्र हे विमान सुरतवरून मुंबईला येत असतानाच त्याच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरल्या होत्या। या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लिटर इंधन होतं। एवढंच नाही तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाच्या अतिरिक्त कॅन्सही ठेवलेल्या होत्या। या सगळ्यात पायलटचा वापर करून अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला असे आम्हाला वाटते। विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल हा आमचा संशय खरा ठरताना दिसतोय। बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला। किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळलं आणि स्फोट घडवून आणला असा आरोप रोहित पवारांनी केलाय। रोहित पवार म्हणाले, विमानाच्या लँडिंगसाठी 5000 इतकी दृश्यमानता लागते, मात्र बारामतीत त्यावेळी 3500 इतकीच दृश्यमानता होती। मुळात मुंबईतून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती, तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली। यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी ते बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे। त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा संशय अधिक बळावतो असे रोहित पवार यांनी म्हटलंय। ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यावरही रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय। 11000 अंश सेल्सिअस तापमानात ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही। 6000 मीटर खोलीपर्यंत पाण्याचं प्रेशर असतानाही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो। त्या ठिकाणी कागदही न जळालेले आढळलेत। आतापर्यंतच्या अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहिलेला आहे, मग या अपघातात तो कसा जळाला? हे मॅन्युप्युलेशन तर नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कंपनीच्या नियमबाह्य उड्डाण आणि बनावट कागदपत्रांबद्दलही रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेत। ते म्हणाले, एअरजेटचं विमान चालवणाऱ्याला लेगसी विमान चालवण्याची परवानगी नाही, मात्र संबंधित व्यक्ती दोन्ही प्रकारची विमानं चालवत होती। हे सरळ नियमबाह्य आहे। कंपनी खोटे कागदपत्र तयार करतीये। कागद रंगवण्यापेक्षा सत्य समोर आणा असा आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यांनी हेही नमूद केलंय की अजित पवार यांनी वापरलेलं विमान 10 कोटी रुपयांचं होतं, तर त्याचा विमा हा 200 कोटी रुपयांचा होता। त्यांचा हा आरोप खरा निघाला तर घातपाताच्या शक्यतेला बळ मिळणार आहे असंच दिसतंय। रोहित पवार यांनी पायलट आणि एका विमान प्रवाशाच्या विमान उडवण्याच्या प्रकरणाचा देखील दाखला दिला आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। रोहित पवार यांनी सांगितलं की 2023 मधील एका अपघात प्रकरणात विमान चालवणारा पायलट दारूमुळे 2 वेळा निलंबित झाला होता। तसेच कार्लोस नावाचा व्हेनेझुएलाचा नागरिक भारतात प्रवासी म्हणून आला, कॉकपिटमध्ये जाऊन त्यांनी विमान उडवलं होतं। वेदर रिपोर्टसह सर्व डेटा आम्ही मागवलाय असंही रोहित पवार म्हणालेत। तपास यंत्रणा नीट माहिती देत नाहीत। DGCA कडून दिली जाणारी मॉडेलची माहिती आणि तारखा सुद्धा चुकीच्या आहेत। मग या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? रिपोर्टमध्ये हेराफेरी होते का, हा आमचा थेट सवाल आहे असं ते म्हणाले। इंजिनच्या लाईफवर सर्वात गंभीर आरोप करताना रोहित पवार म्हणाले, विमानाचं इंजिन लाईफ संपत चाललं होतं, फक्त 85 तास शिल्लक होते। अजित पवार हे Z+ सुरक्षा असलेले नेतेत, तरीही असे खराब झालेले मशीन त्यांच्यासाठी कसे दिले गेले? इतके मोठे दुर्लक्ष कसे झाले असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। पायलट सुमित कपूर यांना कोणी ब्लॅकमेल केलंय का अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली आहे। रोहित पवार यांनी म्हटलंय की अपघातग्रस्त विमानाचे मुख्य पायलट सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचणी होत्या, त्यातून त्यांना ब्लॅकमेल केलंय का, त्यातून ही मुद्दाम घटना घडवून आणली आहे का अशी शंका आहे। त्याशिवाय त्यांना मद्यप्राशनाची सवय होती। त्यांची 2 वेळेस ब्रेथ ॲनालिसिस चाचणी पॉझिटिव्ह आलेली होती। साधारणतः 3 ते 4 वर्ष निलंबित ते झाले होते। त्यानंतर कोरोना काळात बेरोजगार होते। त्यानंतर त्यांना VSR कंपनीत कमी पगारात नोकरी मिळाली। जेटमध्ये असताना 10 ते 12 लाख पगार होता। सध्याच्या कंपनीत त्यांना 3 ते 3.5 लाखाचं वेतन होतं। त्यात त्यांना 25,000 प्रत्येक फेरी मागे मिळायचे। महागड्या मद्याची त्यांना सवय होती। कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी यामुळे ते तणावात होते।
त्यावरून त्यांना कोणी ब्लॅकमेल केलंय का, हे ब्लॅकमेल करणारे कोण आहेत, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. ते म्हणाले, सुमित ठक्कर या भाजपच्या संबंधित असलेल्या ट्रोलरने अजित पवारांच्या अपघाताच्या 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. मात्र हे ट्विट त्याने काही वेळातच डिलीट केलं. या ट्विटमध्ये सुमित ठक्कर याने येत्या 2 दिवसात राज्यात मोठी खळबळ उडणार असून मोठी उलथापालथ होणार असल्याचं ट्विट केलंय. मात्र काही वेळेतच हे ट्विट डिलीट करण्यात आलं. त्याबाबत आम्ही आणखी पुरावे जमा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या मालकांबाबत देखील गंभीर मुद्दे उपस्थित केलेत. ते म्हणाले, कंपनीवरती कारवाई का होत नाहीये? याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की रोहित सिंग जो VK सिंगचा मुलगा आहे त्याच्याकडे भारी भारी गाड्या आहेत, 5 स्पोर्ट्स कार आहेत. एका गाडीची किंमत 7 कोटी रुपये आहे. त्याच्या एकूण 35 कोटी रुपयांच्या गाड्याच आहेत. मुंबईत त्याचं जे डेलचं गेस्ट हाऊस आहे तिथे 2-3 गाड्या लावलेल्या आहेत. बाकी कुठे आहेत माहीत नाही. या रोहित सिंगचं लग्न हे 1.5 ते 2 वर्षांपूर्वी होतं. जयपूरच्या मॅरियट हॉटेलमध्ये ते झालेलं होतं. तिथे कोण कोण गेलं होतं, काहींचे फोटो आहेत, पण ते आम्ही वापरणार नाही. काही लोक जातात लग्नाला. आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथे गेले होते, पण VSR वरती सखोल तपास का होत नाही? रोहित सिंगच्या लग्नाला महाराष्ट्रातून काही जण गेले होते, नेते होते, माजी मंत्री होते, काही जिल्ह्यातील राज्यातील देखील गेलेले होते. एका राज्यातील नेते आम्हाला कळले आहेत. आंध्राचे प्रमुख, TDP पक्षाचे प्रमुख जे होते ते कोण आहेत ते मी सांगणार नाही, मला माहिती आहेत. VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला ते राजस्थानला गेले होते. तुम्ही तिथे राजस्थानला लग्नाला जाता. आज जेव्हा VSR कंपनीवर ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तेव्हा TDP पक्षाचे मंत्री, विमान वाहतूक मंत्री यांनी विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. विमान वाहतूक मंत्री यांच्या वक्तव्यावरती देखील त्यांनी आक्षेप घेतलाय. दादांचा अपघात की घात झाल्यापासूनही राज्याचे मंत्री VSRने प्रवास करतायत. इतर राज्यामध्ये देखील VSR चालू आहे. सत्तेतील काही मोठे नेते VSRच्या मालकाशी निगडीत आहेत. त्यांचे व्यवसाय आहेत. सत्तेतील लोकांच्या जवळचा तो माणूस आहे, म्हणून याचा सखोल तपास होत नसल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय. अपघातानंतर मालक मायामी येथे गेल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. TDP पक्षाचे नेते रोहित सिंगच्या लग्नाला जात असतील, त्याचबरोबर TDPचा नेता जर विमान वाहतूक मंत्री असेल आणि VSR कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन सुरूच राहतात, कागदपत्रांची पुनर्रचना आणि हाताळणी होते, असं आमचं म्हणणं आहे. हैदराबादचा बडा नेताही VSRच्या मालकाशी निगडीत आहे. तो रोहित सिंग कुठे आहे? तो भारतात नाही. अपघातानंतर तो मायामी इथे गेलाय. त्यांची दुबईत देखील कंपनी आहे, अमेरिकेतही कंपनी आहे. ही सगळी विमाने दुबई, अमेरिकेच्या कंपनीत ट्रान्सफर केली जात आहेत. ज्या विमानामुळे अपघात किंवा घात झाला त्याचा मालक आज इथे नाही. त्याला कोणी मदत केली, सखोल तपास करून मालकाला ताब्यात घेऊन तो तपास करायला हवा होता, पण तसं झालं नाही, असा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय. या कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न होतोय, असंही ते म्हणाले. सत्तेत असलेले काही लोक त्यांना मुद्दाम वाचवतायत, म्हणून आमचं मत आहे की या विमान कंपनीवर बंदी घातली पाहिजे आणि याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे, सखोल तपास केला गेला पाहिजे. हा मोठा विषय आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलंय. यापुढेही ते म्हणाले की घातपातामागचं राजकारण काय आहे? हा जर घातपात असेल तर त्यामागे कोणते राजकारण असू शकते? याच्या 2 शक्यता आहेत. विलिनीकरणामुळे NDA सोबत आम्ही जाणार किंवा अजितदादा सत्तेतून बाहेर पडणार होते, त्यामुळे एक गट नाराज झाला असता, त्यामुळे कदाचित हे नको होते असा गट यामागे असू शकतो, असंही ते म्हणाले. रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतरही राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाकी तुम्हालाही अजितदादांचा अपघात हा घातपात वाटतोय का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या Facebook आणि Insta पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.